नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे मी ना थालीपीठाचा बेत केला होता मस्तपैकी. म्हटलं श्रीला पण डब्याला होतील आणि नाश्त्याला पण तेच खाईल तो. कारण की त्याची शाळा ना सकाळी 11 वाजता असते. 10:30पर्यंत रिक्षा येते, 10:30 10:15पर्यंत रिक्षा येते त्याची. त्यामुळे मग तो नाश्तासुद्धा म्हटलं करेल आणि डब्यालासुद्धा घेऊन जाईल थालीपीठ. आणि एरवी तो चहा चपाती वगैरे खातो. आता त्याचा क्लास चेंज झाला आहे ना, संध्याकाळी असतो. त्यामुळे मग नाश्ता करून वगैरे आणि डबा घेऊन जातो तो. रोज रोज तीच तीच भाजी चपाती खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो, मुलांना पण येतो. त्यामुळे म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी करू. त्यानंतर आमच्या पण चपात्या करून घेतल्या मी हाताबरोबर. आणि ह्याची रेसिपी आहे ना, ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आधीच शेअर केलेली आहे, म्हणजे ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये. त्यामुळे इथे काही मी पूर्ण दाखवत बसली नाही. आणि त्याचा पण अभ्यास राहिला होता, तो त्यांनी पूर्ण करून घेतला. त्यानंतर त्याला बदाम आणि मनुकेसुद्धा दिले खायला नाश्त्याबरोबर. आली रिक्षा? सावकाश पळू नको. श्री शाळेत गेला त्यानंतर मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली. इथे आधी म्हटलं मशीन लावून घेते. मग मशीन लावली की बाकीची कामं एक साईडला होतच राहतील, म्हणून मग आधी मशीन लावून घेतली. आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तशी गोष्ट झाली माझ्याबरोबर. आधी एकतर पाणी आमचं लेट आलं होतं. त्यानंतर मशीन लावली तर लाईट गेली. त्यामुळे मशीनला त्या दिवशी इतका उशीर झाला ना, त्यामुळे कपडे वाळत घालायला मला खूपच उशीर झाला. आणि कम्फर्ट टाकून घेते, कारण की मग कपड्यांना पण म्हणजे पावसाळ्यात कुबट वगैरे वास येत नाही. ऊन नसल्यामुळे ती आपल्याला घरातच सुकवावी लागतात. काल हे कांदे आणून भरून ठेवले, सगळे स्वच्छ करून निवडून, सालं वगैरे त्याची वेगळी करून. हे छोटे आणि ते मोठे आहेत कांदे. आणि हा बटाटा आहे, हे भरून ठेवलं काल. चिपळूणमध्ये सारखा पाऊसच चालू असतो भयंकर. एकदा सुरुवात झाली की तो काही थांबायचं नाव घेत नाही. आणि कधी कधी पाणी पण भरतं, त्यामुळे मग कांदे बटाटे आणून ठेवावेच लागतात घरात. कसं काही भाजीला नसेल तर बटाटा पटकन करता येतो, आणि कांदा काय आपल्याला प्रत्येक भाजी लागतो. त्यामुळे मग कांदे वगैरे भरून झालेत माझे. आणि ते खरं मे महिन्यातच भरते मी, ह्यावेळी मला झालं उशीरच झाला आहे भरायला. आणि ते सगळे माळ्यावर टाकते. पण माळ्यावरती ना, गेल्या वर्षी गणपतीचं जे बघितलेलं तुम्ही डेकोरेशनसाठी आणलेलं, ते खूप मोठं आहे, जे फुलांचं आहे ते. त्यामुळे मग त्याला जागा नाही आता इथे माळ्यावरती ठेवायला कांदे. म्हणून मग म्हटलं ह्यावेळी खालीच ठेवते. आणि ह्यावेळी जास्त नाही, थोडेच भरलेले आहेत कांदे. त्यानंतर आता मला भाजी टाकायची आहे, दोडक्याची भाजी करणार आहे. आणि डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. आज मी थालीपीठं केली होती, तीच श्री घेऊन गेले डब्याला. तर आता भाजी टाकून घेते आणि बाकीची कामं पण आहेत आवरायची. कपड्याची मशीन लावली, कपडे झाले की ती वाळत घालेन. त्यानंतर अंथरुणं पण आत टाकायची आहेत बेडमध्ये, जी की जास्तीची काढलेली होती ती आता ठेवून देते. हो, आणि तुमच्याबरोबर पण असं होतं का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये कोणी, की आपण जातो करायला काहीतरी आणि होतं भलतंच. म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, अशातली गत काहीतरी होते माझ्याबरोबर. तर हा जो बेड आहे ना, मी जे वर उचललं होतं ना, ते नंतर माझ्याकडनं कसंच बसत नव्हतं. मी किती प्रयत्न करत होती लावायचा, पण ते बसतच नव्हतं. मग मी इतकी घाबरली होती, म्हटलं आता हे तुटतं आहे, ह्याचं आणि नवीन काहीतरी काम निघतं आहे, असं मला वाटलं होतं. मग शेवटी मी इथे शेजारी आमच्या मिस्त्री आहे, त्यांना बोलवलं पटकन. तो आला लगेच. आणि मग त्यांनी बसवलं ते. तो म्हटलं वहिनी जोरात प्रेस करायला लागतं ते. म्हटलं अरे बाबा, ते होत नाही आहे माझ्याच्यानी. एरवी आम्ही काय करायचो, दोघंजणं उचलून ते व्यवस्थित बंद करत होतो. पण आता परवा ह्यांनी काम करून घेतलं, मग म्हटलं एकटीला येईल उचलता, म्हणून मी उचलताना उचललं, पण ते बंद करताना काही बंदच होत नव्हतं. त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं. म्हटलं आत्ताच यांनी काम करून घेतलं आहे, आता परत त्याला आणि काय झालं की परत ते मला ओरडतील. म्हणून मग म्हटलं ये बाबा तू आणि करून दे मला तेवढं काम. मग तो आला आणि त्यांनी बिचाऱ्यांनी काम, हे बघा मी जोर लावते पण ते बंदच होत नव्हतं. कसंच हाले ना ते. आणखीन वर जात होतं, पण बंद करताना काही माझ्याच्यानी बंद होईना. मला मग काही सुचतच नव्हतं. म्हणून मग त्याला म्हटलं येऊन करून जा तेवढं. मग तो बिचारा आला आणि त्याने मला करून दिलं. त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळा बनवून झाला होता, भाजी वगैरे टाकून. मग म्हटलं ही भांडी पटापट घासून घेते. आणि हे इथे मी इतक्या फास्टमध्ये दाखवते ना, तितकीच लवकर लवकर आपली कामं झाली असती तर किती बरं झालं असतं ना. पण फक्त हे व्हिडिओमध्येच दाखवता येतं. ह्या कामांना किती वेळ लागतो हे प्रत्येक गृहिणीला माहिती आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायला नको. आणि कट्टा वगैरे मी स्वच्छ करून घेतला, सगळं आवरून घेतलं.
भांडी बिंडी सगळं धुवून कट्टा पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि मग नंतर जेवली मी. मधीच ऊन येते थोडंसं, मधीच पाऊस, काही कळतच नव्हतं. मग म्हटलं आपली आपली कामं आवरावं. आणि असं थोडंसं वातावरण झालं की थोडं तरी डोकं वगैरे असं दुखतं. दिवसाभरात नाही म्हटलं तर 3 ते 4 वेळा तरी आपण भांडी घासतच असतो. त्यामुळे काही विचारूच नका. ही घासली की पुन्हा जेवणाची भांडी आहेतच तयार, वाटच बघत असतात आपली. त्यामुळे म्हटलं आधी ही आहेत ती भांडी पूर्ण घासून घेते, जेवल्यावर काही जास्त पडत नाहीत. म्हटलं ती नंतर घासता येतील. आणि असं सगळं आवरून बसलं ना की जरा बरं वाटतं. हे झाल्यानंतर मग कपडे वाळत घालायची होतीच, मशीन होत होती तोपर्यंत. आणि श्रीचा पण आता टायमिंग बदललेलं आहे शाळेचा. त्याचं म्हणजे शाळा आहे तशीच आहे, पण क्लासचं मात्र टायमिंग चेंज झालं आहे, कारण की त्याचा क्लास आता आम्ही दुसरीकडे लावला आहे. त्यामुळे त्याचा क्लास आहे तो संध्याकाळचा असतो. मग शाळेतून तो तसाच जातो, शाळेजवळच आहे क्लास. त्यामुळे आणि त्यानंतर हे माझं आवरलेलं किचन आहे. सॉरी, किती छान वाटतं ना असं बघायला. पण हे थोड्या वेळासाठीच असतं. पुन्हा आपण काहीतरी काम करायला लागलो की पुन्हा पसारा निघतोच त्याच्यात. त्यानंतर इथे मशीन पण झाली होती. म्हटलं कपडे वाळत घालून घेते. आणि ह्या स्टँडवरनं कपडे वाळत घालायला बरं पडतं. मी तेच तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती सांगण्याचा, पण शेजारी काम चालू असल्यामुळे तो आवाज येत नव्हता, म्हणून मग पुन्हा म्हटलं व्हॉईस ओव्हर करते. आणि बाहेर ना एकतर धड ऊन पण नाही आहे आणि धड पाऊस पण नाही आहे. मग ऊन पडलं की वाळत घाला, पुन्हा तेवढी कपडे घरात आणा. मग त्यापेक्षा आपला हा स्टँड फॅनखाली ठेवला की ती आपली सुकतात कपडे. मग त्याचं काय एवढं हे होत नाही, टेन्शन येत नाही. नाहीतर मग आत बाहेर करायचं म्हटलं ना की नको वाटतं ते सारखं धावपळ धावपळ. मग म्हणून मग आपलं इथे मी फॅनखालीच स्टँड ठेवलेला आहे तो हॉलमध्ये, आणि त्याच्यावर कपडे सुकवून घेते. आणि तुमच्याकडे पण असंच ऊन पावसाचा खेळ चालू आहे का हे मला नक्की सांगा कमेंट करून. दिवसभर किती जरी कामं केली ना तरी आपली कामं मात्र काही संपत नाही. पण ज्या म्हणजे वर्किंग वुमन आहेत ना, घराच्या बाहेर पडून कामं करतात, त्यांचं कसं होतं की आठवड्यातनं 1-2 दिवस सुट्टी मिळाली की ती जास्तीची कामं करतात. पण आपलं तसं नसतं. आपण हे काम केलं की आपल्याला दुसरं काहीतरी काम पुढ्यात वाढलेलंच असतं. वाढलेलं असतं म्हणजे आपल्याला ते दिसलं ना की बाबा हां चला इथे धूळ झाली की हे पुसून घेऊ, असं असतं आपलं. त्यामुळे आपण जरी गृहिणी असलो ना तरी गृहिणींना बरीच कामं असतात घरात. त्यामुळे सगळ्यांना हे नक्कीच माहीत असेल. कोण असं म्हणणार नाही की गृहिणी म्हणजे नुसत्या घरात बसलेल्या असतात, असं काही नसतं. त्यांना उलट बाहेरच्यांपेक्षा जास्त कामं असतात. बाहेरच्या पण महिला भरपूर कामं करतात, मी नाही म्हणत नाही आहे. पण तरी पण आता हे बघच ना, मग हा माझा फ्रीज पुसायचा होता बरेच दिवस, तो राहिलाच होता पुसायचा. शेवटी ते एक काम मी हाताबरोबर करून घेतलं. म्हटलं स्वच्छ पुसून घेऊ. सगळं काचा वगैरे सगळ्या धुवून घेतल्या. आणि पुसल्यानंतर वगैरे स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसतो आहे, बघायला खूप छान वाटत होतं. आता हा असाच किती दिवस मला बघायला मिळतो आहे हे आता मी बघते. कारण की नाही म्हटलं तरी आपणच त्यात वस्तू ठेवत असतो आणि पुन्हा आपल्यालाच तो स्वच्छ करायचा असतो. त्यामुळे हा मी स्वच्छ करून घेतला होता आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवून घेऊया. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.